धन्यवाद। यानंतर बोलतायत युवकांचे आयकॉन आणि युवकांचा आवाज, युवा शक्तीच्या माणसाने एक केली ते मेहबूबजी शेख बोलतायत। आदरणीय मेहबूबजी शेख। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार शिवस्वराज्य 2024च्या नंतर महाराष्ट्रामध्ये यावं, यासाठी शिवजन्मभूमीतून 9 ऑगस्ट क्रांतीदिनी शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली। आज खेड येथे कोरेगाव मतदारसंघाच्या शिवस्वराज्य यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली, असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवला, असे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, या भागाचे लाडके नेते आणि माजी मंत्री आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, सुनीलजी माने साहेब, विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्यायाचे अध्यक्ष पंडितराव कांबळे आणि उपस्थित सर्वच मान्यवर, मी सर्वांची माफी मागतो। खरं तर वेळ भरपूर झालाय आणि आज अमोलदादा तुम्ही उशिरा आले, पण या मतदारसंघात जयंत पाटील साहेबांचं आणि शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत हे अतिशय उत्साहाने केलं। जसा उत्साह शशिकांत शिंदे साहेबांच्या मध्ये तसाच उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला। इथं येत असताना कोरेगावला सभा आहे म्हणल्यावर काही पत्रकार म्हणाले की 2 शिंदेच्या मधली लढाई आहे। मी म्हणलं ही 2 शिंदेच्या मधली लढाई नाही, कारण समोरचा हा गद्दार मिंदे, आमचे निष्ठावंत शिंदे, आणि गद्दार विरुद्ध निष्ठावंतांची लढाई आहे। इथल्या आमदारांचं कौतुक मगाशी सुनील माने साहेब तुम्ही सांगितलं की आदरणीय पवार साहेबांच्यावर टीका करताय, रयत शिक्षण संस्थेवर पवार साहेब आहेत, त्यांच्या कामाबद्दल बोलताय। अहो आपला आवाका किती, आपण बोलतोय किती याचा विचार करा। 2 वर्षापूर्वी तुम्ही शपथ घेतली होती की तुम्ही अजितदादाचा कारखाना बंद करणार, त्याचं काय झालं ते अगोदर सांगा। आणि गप्पा तर अशा, आमच्याकडे मराठवाड्यात एक म्हण आहे अमोलदादा, ईदभर लाकूड आणि हातभर ढलपी। विकासाच्या तर गप्पा एवढ्या करते बाबा की जसं काय कोरेगावला शंगाय करणार आहे। म्हणजे किती फेकायचं आणि समोरच्याने किती झेलायचं। जर सगळ्यात उत्कृष्ट फेकणारा पुढारी कुठं असेल तर ते कोरेगावचा सध्याचा आमदार आहे। पण मित्रांनो, खरं तर मागच्या लोकसभेत शशिकांत शिंदे साहेब निवडून येतील ही भावना महाराष्ट्रातल्या शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्याची होती, पण दुर्दैवानं लोकसभेला पिपाणी चिन्ह असेल आणि थोडक्यात शिंदे साहेबांचा पराभव झाला। जेवढा पराभव हा तुमच्या जिवारी लागला असेल त्याच्यापेक्षा काकणभर पराभव जास्त हा महाराष्ट्रातल्या पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनाला लागलेला आहे। म्हणून उद्याच्या निवडणुकीत आता हे सरकार जातीपातीचं राजकारण करणार आहे। मागच्या निवडणुकीत त्यांनी ओबीसी मराठा वाद लावायचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नात त्यांना यश आलं नाही। आता ह्यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात केली। मध्यंतरी कराडच्या बाळासाहेब पाटील साहेबांच्या मतदारसंघात काही घटना घडल्या। आता एक भाजपाचा आमदार महागाईवर बोलत नाही, बेरोजगारीवर बोलत नाही, पण तो सातत्याने हिंदू मुस्लिम मध्ये वाद कसा होईल आणि मूळ प्रश्नावरून तुमचं माझं लक्ष विचलित कसं होईल हा प्रयत्न करतोय। पण जे लोक जाती जातीमध्ये भांडणं लावतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो। मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान
और खुदकुशी करते किसान से है। आज शेतकरी आत्महत्या करतोय, जवान मरतोय, आज बेरोजगारी वाढायला लागली। मागच्या 2 वर्षात हे गद्दार सरकार सत्तेवर आलं आणि आपल्या 17 कंपन्या ह्या महाराष्ट्रातून गुजरातला गेल्या। वेदांत फॉक्सकॉन नावाची कंपनी, ज्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, आपल्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती, तो प्रकल्प ह्यांनी उचलला, गुजरातला घेऊन गेले। टाटा इयरबडचा प्रकल्प गुजरातला, सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, सिंदूरचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला, रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय गुजरातला, 15 दिवसापूर्वी नाशिकमध्ये होणारा महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा 25,000 कोटीचा प्रकल्प देखील गुजरातला ह्यांनी नेलाय। अरे मग सगळ्यात जर गुजरातला न्यायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही गुजरातला जा, महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही। ही सांगायची वेळ आली मित्रांनो। तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं त्याच्याविषयी काही मत नाही, पण गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि आमच्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा, म्हणजे गुजरातची चाकरी करण्यासाठी हे गद्दार सरकार महाराष्ट्राच्या युवकाची भाकरी चोरतंय। 17 कंपन्यांच्या माध्यमातून अमोलदादा 5,37,000 कुटुंबाच्या घराची चूल पेटणार होती, त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप या गद्दार सरकारने केलंय। आणि आज हे सरकार आपल्याला घालवायचंय। या सरकारनं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याबरोबर पहिलं पक्ष मधून 1-2 नेते फुटायचे, आता पक्ष चोरायची परंपरा सुरू झाली। पक्ष कुणाचे चोरले? आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष चोरला। ज्या पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रोपटं लावलं, त्या रोपट्याचा वटवृक्ष केला, त्या पवार साहेबांकडून त्यांचा पक्ष काढून घेतला आणि सांगतायत की आम्हाला लोकशाही पद्धतीने पक्ष मिळाला। अमोलदादा, एखाद्या आईने एखाद्या बाळाला जन्म द्यावा, त्या बाळाचं पालन पोषण 25 वर्ष करावं आणि सुट्ट्यात फक्त बाळ मामीच्या घरी राहायला गेलं म्हणून मामीने त्या बाळावर दावा करावा आणि कोर्टाने सांगावं हे बाळ आईचं नाही मामीचं आहे। त्या आईच्या ज्या वेदना असतील त्याच वेदना आदरणीय शरद पवार साहेबांच्या आहेत। त्यांचा पक्ष ह्या वयात काढून घेतला। एक बाजार मुनगा उठतो आणि सांगतो पक्ष स्थापन केला, म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांचा मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार मुनगा उठून घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा, तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका। कारण आता महाराष्ट्रामध्ये पैशासाठी बाप बदलण्याची संस्कृती आली। 50-50 खोके घेऊन बाप बदलायची परंपरा सुरू झाली। हे बाप बदलायचं संदर्भात एक जळगावचे नेते नेहमी सांगायचे, कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं। असे जे बाप बदलणारे नेते, त्या नेत्यांना आपल्याला महाराष्ट्रामधून मित्रांनो हद्दपार करायचंय। ज्यांनी 50-50 खोके घेतले त्या लोकांना आपल्याला हद्दपार करायचंय। आपल्याला अमोलदादांचं ऐकायचंय, जयंत पाटील साहेबांचं ऐकायचंय। पण मगाशी येताना मला गोरख नलावडे सांगत होता की कार्यकर्त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत। खरं तर शशिकांत शिंदे साहेब पालकमंत्री होते, मंत्री होते, बाळासाहेब पाटील साहेब पालकमंत्री होते, मंत्री होते, त्या काळात अशा पद्धतीने कधी सत्ता वापरली का? एक आमदार अशा पद्धतीने जर वागतोय, आपले नेते तर मंत्री होते, पण त्यांनी कधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि पवार साहेबांचा आदर्श सोडून चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं नाही। ते जर करायचं ठरवलं असतं तर ते करू शकले नसते का? पण आता जे लोक हे राजकारण करतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की 2 महिने काय करायचं करा, 2 महिन्याच्या नंतर बारी आमची आहे। आता आम्ही सहन करतोय। इथला एसपी हा पोलीस अधीक्षक आहे का भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष हेच कळायला तयार नाही। एसपी असा झालाय जसा काय पांडू हवलदार आहे। काय प्रशासन, काय वागताय, पण हे जास्त काळ टिकत नाही। आती तिथं माती आहे एवढं लक्षात ठेवा। कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा। अरे गद्दारो, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा। मित्रांनो, आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की उद्याची निवडणूक 50 दिवसावर आहे। 50 दिवस आपल्या सगळ्यांना घोड्यासारखं राहायचंय। मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला, घोडा कुणी बसलेला बघितलाय का? कोरेगावला बसतो घोडा, झोपला तरी उभा राहून झोपतो, तसं झोपायला घरी जावा, पण 50 दिवस घोड्यासारखं उभा राहून
प्रत्येक गावात जाऊन शरद पवार साहेबांचं काम सांगा, महाविकास आघाडीचं काम सांगा आणि महाराष्ट्रात महागाई बेरोजगारी किती वाढली ते घराघरापर्यंत जाऊन सांगा. पुढची 5 वर्ष जर आपल्याला चांगलं स्वाभिमानाचं राजकारण करायचं असेल तर आता 50 दिवस आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. त्यामुळे मी घोड्यासारखं आपल्याला राहायची विनंती करतो. दुसरा, मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की कोणतीही ताकद मोजायची असेल तर ती हॉर्स पॉवर मध्ये मोजली जाते. मग ती 1000 हॉर्स पॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या, नाहीतर 40,000 हॉर्स पॉवरचं जेटचं इंजिन असू द्या, तिथेही घोडा आला. आणि तिसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की उद्याच्या विधानसभेत ज्यांनी 50 खोके घेतलेत त्याला लावायचा आहे. काय काय लावायचं आहे? मग लावणार का सगळे? जयंत पाटील साहेबांना विश्वास द्या की 2 वेळा जी चूक झाली ती चूक कोणता 2 वेळा जी चूक झाली ती चूक आता तिसऱ्यांदा होणार नाही. पवार साहेबांचे निष्ठावंत शशिकांत शिंदे साहेबाला निवडून पाठवणार का? तुमचा आवाज इथं येतोय, मागच्यांचा आवाज मी जरा चेक करतो, आपलेच आहेत का कसे? मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो, जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, अमोल दादा तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद शेख साहेब. यानंतर बोलतायत सातारा, सांगली